नमस्कार, मी दीपाली. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. आज मी भरपूर खुश आहे, कारण आज आपल्या चॅनलवरती आपली 25,000ची फॅमिली कंप्लीट झालेली आहे. आणि हे सर्व झालेलं आहे तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. जर माझे व्ह्यूअर्स, माझे सबस्क्रायबर माझ्याबरोबर नसते तर हे शक्य झालं नसतं. आणि कंप्लीट 4 वर्षांनी, आता 2 ऑगस्टला माझ्या चॅनलला 4 वर्ष कंप्लीट झाले आणि 5वं वर्ष लागलेलं आहे. तर आपल्याला आपल्या ह्या चॅनलची पार्टी करायची आहे 4 वर्षाची. परंतु काय झालं, आता हा पिरियड जो आहे तो मुलांच्या एक्झामचा आहे आणि श्रावण महिना आहे, त्याच्यामुळे आम्ही जरा थांबलेलो आहोत. कारण घरामध्येही भरपूर असं काम चालू आहे, त्यामुळे पटकन असा व्हिडिओ पार्टी वगैरे काही करता येत नाही. परंतु आजच म्हणजे ऑगस्ट महिन्यातच आपल्या चॅनलला 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि 25,000 सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे कंप्लीट झालेले आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. इथून पुढेही तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तर हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे, तर या 4 वर्षामध्ये मला आपल्या यूट्यूबकडून काय मिळालं आणि काय नाही, आणि मी काय यूट्यूबला दिलं, हे सर्व मी या व्हिडिओच्या दरम्यान थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तर चला थोडक्यात माहिती ऐकून घ्या. तर खऱ्या अर्थाने 2 ऑगस्ट 2020 रोजी मी माझ्या चॅनलची सुरुवात झाली. चॅनलची सुरुवात म्हणजे लॉकडाऊन, म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही ज्यावेळेस गावी गेलो त्यावेळेस 1 महिनाभर आम्हाला काहीच म्हणजे करमत नव्हतं, कोणताही सोल्युशन नव्हतं. कारण माझ्या मिस्टरांचा जॉब गेलेला, जॉब वगैरे काही नव्हता. अचानकच आमच्या घरामध्ये पूर्ण फॅमिलीला क्वारंटाईन इथं मुंबईमध्ये पवईला व्हावं लागलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही घरी आलो त्यावेळेस आम्ही कसं चाळीत राहतो, आणि चाळीतलं वातावरण म्हणजे त्यावेळेस असं भयानक झालं होतं, एकमेकाला कोणी कोणाशी बोलायलाही तयार नव्हतं. तर अशा परिस्थितीत आमच्या घरातलंच मेंबर क्वारंटाईन झालेले, त्यांना कोरोना झालेला आणि आम्ही त्यामुळे सर्वजण क्वारंटाईन होतो. तर त्या परिस्थितीत रिटर्न आल्यानंतर घरातील सर्व पसारा वगैरे आवरून आम्ही 2 दिवसातच पटकन गावी निघालो. गावी गेल्यानंतरही आम्हाला तिथे 25 म्हणजे 1 महिनाभर तरी होम क्वारंटाईन व्हावं लागलं. बाहेर होणार होतो, परंतु बाहेर आमची ओळख असल्यामुळे त्यांच्या ओळखीने आम्ही घरातच होम क्वारंटाईन झालो. आणि आम्हाला त्यावेळेस भरपूर असं प्रॉब्लेम आला. म्हणजे असे एक क्षण आलता की माझं एवढं पोट दुखत होतं आणि मला तेव्हा माहीत नव्हतं की मला स्टोनचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यावेळेस मी दवाखान्यात गेले, त्यावेळेस त्या डॉक्टरने मला दवाखान्यातही घेतलं नाही किंवा कोणतीही टॅबलेट वगैरे दिली नाही, अशी परिस्थिती झाली. आणि त्यावेळेस आम्ही 1 महिनाभर आम्हाला काहीच करमत नव्हतं. तिथे फक्त माझी सासूबाई, मी माझ्या सासरीच गेलेली, माहेरी पण नाही. म्हणजे सासरी गेले आणि सासरी माझ्या सासूबाईच आहेत, मी, माझे मिस्टर आणि मुलगा. दिवसभर काही काम नसायचं, सकाळी जेवण बनवून झालं का दिवसभर शांतच बसलेलं असेल. तर 1 महिन्याने आम्ही विचार केला. आम्ही म्हणजे सुरुवातीपासूनच माझ्या मिस्टरांच्या मुलाची इच्छा होती की आपलं यूट्यूब चॅनल असावं. तर आमचं कसं चाळीतील रूम असल्यामुळे तसं किचन आणि हॉल एवढंच आहे. तर यामध्ये किचन भरपूर छोटं आहे, तुम्ही व्हिडिओच्या दरम्यान पाहिलं असेल. त्यामुळे मी बनवण्याचा नकार देत होते, कारण मला जेवण बनवायची तर आवड होतीच, परंतु आपली परिस्थिती नाही आणि आपल्याकडे जागा नाही पाहिजे तशी. त्याच्यामुळे मी म्हणजे टाळत गेले नको म्हणून. परंतु गावी गेल्यानंतर आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे जूनमध्ये गावी गेलो आणि 1 महिन्यानंतर आम्ही ऑगस्टमध्ये आमच्या चॅनलची सुरुवात केली. पहिली रेसिपी काढली ती म्हणजे शेवयाची खीर. तर तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये माझ्या मिस्टरांनाही त्यांना आयडिया होती थोडीफार, परंतु आम्हाला पटकन हे नव्हतं की कसं शूट करायचं, कसं काय करायचं. तर आणि बोलायचं पण मला काहीच सराव नव्हतं. पटकन अचानकच कॅमेऱ्यासमोर येणं, आणि मी कसं खेडेगावातून आलेले आहे आणि त्यामुळे मला कॅमेऱ्यासमोर पटकन बोलणं हे काही जमलं नाही. तर थोडक्यात आम्ही प्रयत्न करतच गेलो आणि 1 वर्षभर तर आमच्याकडे माईक, टायपॉड वगैरे काहीही नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये आम्ही शूट केलेलं. आणि यूट्यूबकडून आम्ही यूट्यूब चॅनल, आमच्याकडे तेव्हा थोडीफार सेविंग होती. तर यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आम्ही काय केलं, केकच्या रेसिपी वगैरे बनवायला लागलो. म्हणजे चॅनलला जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न केला. केकच्या रेसिपी बनवण्यासाठी केकचं साहित्य लागतं, तर ते कम्प्लीट 40 ते 50 हजाराचं साहित्य माझं केकचं झालं. आणि आम्हाला म्हणजे काहीतरी घर बसल्या म्हणजे व्यवसाय चालू करावा असं इच्छा होती, परंतु तिकडे काही सोल्युशन नव्हतं आणि आम्हाला दिवसही जात नव्हता. त्याच्यामुळे आम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं
आणि त्यामध्ये भरपूर असा खर्च आला. रेसिपी बनवायची झाल्या तर रेसिपी रिलेटेड काही साहित्य असतात, ते साहित्य आम्हाला खरेदी करण्यासाठी बाहेर मार्केटला वगैरे जावं लागायचं, साहित्य आणावं लागायचं. ते साहित्यही भरपूर असं महाग होतं. आणि मी यूट्यूबच्या ह्या 4 वर्षामध्ये भरपूर असा खर्च केलेला आहे. आणि म्हणजे यूट्यूबकडून आपण रेसिपी वगैरे बनवण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये तुम्हाला तर अनुभव असेलच, कोण यूट्यूबर असेल त्यांना किती खर्च येतो, काय येतो. तरी मी कधी आशा केली नाही की पटकन मला पेमेंट यावा. तरीही आता 4 वर्ष झालेलं आहे आणि माझा फक्त फर्स्ट पेमेंटच आलेला आहे, तोही डिसेंबरमध्ये. त्यानंतर आता बघा ऑगस्ट महिना चालू आहे, 7 महिने झाले तरीही माझा दुसरा पेमेंट अजून आलेला नाही. मध्यंतरी चॅनलला प्रॉब्लेम झालेला, तो कसं झालेलं, यूट्यूबकडून झालेला का कुठून झालेला काही माहीत नाही. त्याच्याबद्दलही सेपरेट व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर भरपूर असं चॅनल ठप्प झालं, व्हिडिओ बनवता येत नव्हते आणि आम्हाला टेन्शन असं आलं की आम्हाला वाटलं चॅनल बंद करावं. तर अशी परिस्थिती झाली. तर डिसेंबरमध्ये माझा पेमेंट म्हणजे $100 झाले. आणि $100चं पेमेंट म्हटलं तर तुम्ही गेस करू शकता की 8 ते 8.5 पर्यंत. तर माझं $100चं पेमेंट बँकेत आला. परंतु तुम्हाला वाटलं असेल बरोबर 8-8.5 भेटले असतील. तसं नाही. माझ्या हातात फक्त ₹5,300 आले. ते का? ते मलाही माहीत पडलं नाही. आतापर्यंत मी चौकशी केली, पूर्ण इन्क्वायरी केली, तर सांगण्यात आलं GST कापण्यात आली, तुमच्या बँकेकडून कमी आलेत पैसे. तिथून तर मला पूर्ण आले असं मला माहिती देण्यात आली यूट्यूबकडून, पण मला पेमेंट आलेला नाही. तर आपण एवढं कष्ट करायचं आणि त्यातून आपले एवढे पेमेंट कट होते म्हणजे मनाला एक लागण्यासारखे. मी तेव्हा भरपूर अशी दुःखी झाले, कारण मला एक आनंदही झाला की मी स्वतःच्या पायावरती उभा राहून काहीतरी 1-2 रुपये कमवू शकले. आणि यूट्यूबकडून मला म्हणजे बाहेर देशातून मला माझी फर्स्ट पेमेंट मिळालेली आहे, त्यामध्ये मी आनंदी होते. तर मला अजून दुसरा पेमेंट आलेला नाही, तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. माझी घरची परिस्थिती खरंच व्यवस्थित नाही. माझे मिस्टर आहेत, त्यांचा लॉकडाऊनमध्ये जॉब गेला, तर आत्ता सध्याला ते रिक्षा चालवतात. आम्ही लॉकडाऊनमध्ये माझ्या मम्मीने वगैरे थोडेफार पैसे दिले, त्यानंतर आम्ही डाऊन पेमेंट करून रिक्षा काढली. तर आता माझे मिस्टर आहेत ते रिक्षा चालवतात. आणि घरची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. हा एक हॉल आहे आणि किचन आहे, त्यातूनही आम्ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करतो. माझे मिस्टर सकाळी रिक्षावर जातात, संध्याकाळी आम्ही यूट्यूबसाठी वेळ देतो. सगळे व्हिडिओ वगैरे एडिटिंग करणं हे सगळं काम ते करतात. तर आमचे हप्ते वगैरे, रिक्षाचे हप्ते, बाकीच्या मुलाचा खर्च, इतर हप्ते वगैरे असतात, तर ते हप्त्यासाठी जे पैसे असतात ते जमा करणे ही आम्हाला शक्य होत नाही, कारण आम्ही जास्तीत जास्त लक्ष यूट्यूबकडे देतो. परंतु लक्ष दिल्यासारखंही आम्हाला काही त्याच्याकडून आतापर्यंत म्हणावा असा काहीच फायदा झालेला नाही. आणि तरीही मी प्रयत्न करत राहते, कारण की मला वाटतं, आशा आहे की एक ना एक दिवस असा वेळ येईल की माझ्या प्रयत्नाला यश येईल. आणि हे घर जे आहे ते माझ्या सासू सासऱ्यांचं आहे, आमचं स्वतःचं म्हणजे असं काहीच नाही. तर आम्हाला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचं घर असं काहीतरी करायची इच्छा आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर प्लीज सपोर्ट करा. आणि माझी जी परिस्थिती आहे ती व्यवस्थित चांगली, म्हणजे अशी एवढी पण गरीब नाही की आम्ही 2 वेळेचं अन्न खाऊ. आम्ही 2 वेळेचं अन्न पोट भरून खाऊ शकतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण कसं असतं, माणसाला वाटतं ना थोडंफार तर आपल्या तर आपण कसं आलेला पेमेंट सगळा पूर्ण घर खर्च आणि हप्ते भरण्यात घालवतो. पण अचानक अशी काही परिस्थिती येते, असा काही वेळ येतो, त्यावेळेस आपल्याकडे 1 रुपयाही नसतो. इतरांकडे पैसे मागावे लागतात. दवाखाना झाला, कोणतं काय झालं, तर त्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात. तर तसं मला फक्त आपलं घर भागून मुलाचं शिक्षण वगैरे करून थोडेफार जरी माझ्याकडे शिल्लक राहिले, स्वतःचं घर असावं असं माझी इच्छा आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर आता भरपूर खुश आहे मी की आपल्या चॅनलवरती 25,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर या 4 वर्षांमध्ये मला आशा आहे की 1,00,000 सबस्क्रायबर झाले पाहिजे होते, पण तसं झालेलं नाही. तर फक्त 25,000 झालेले आहेत. आणि आपल्या चॅनलवरती व्ह्यूज ते पाहिजे असे व्ह्यूज नाहीत. तर ह्याच्यासाठीही तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजे. आणि ते का होईल, ज्यावेळेस तुम्ही आपले व्हिडिओ पाहाल आणि ते जास्तीत जास्त शेअर कराल तुमच्या फ्रेंड्स व रिलेटिव्हमध्ये, आणि त्यांनाही तुम्ही सांगा की हे माझे जे व्हिडिओ आहेत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमची मदत होईल. तर यूट्यूबकडून मला काय मिळालं हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेलच. तर
खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर यूट्यूबकडून मला रक्ताची नाती नसलेली परंतु जोडलेली नाती, जी रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असतात, अशी नाती मिळाली, असे सबस्क्रायबर व्ह्युअर्स मिळाले आणि माझा फर्स्ट पेमेंट झाला. तर यूट्यूबकडून आपलं जे इंटरनॅशनल पेमेंट असतो तो मला आलेला आहे, त्यामध्येही मी भरपूर खुश आहे. आपली 25,000ची फॅमिली कंप्लीट झालेली आहे आणि मी ज्यावेळेस बाहेर कुठेही जाते त्यावेळेस मला ओळख दाखवली जाते की तुमचं चॅनल आहे ना, तुम्ही दीपाली किचन स्वाद हे तुमचं चॅनल आहे असं मला ओळख दाखवली जाते. तेव्हा मला एक प्राऊड फील होतं की आपल्याला 2 लोक ओळखतात. आत्ता सध्याचाच एक किस्सा आहे. गावी गेल्यानंतर आम्ही शेतामध्ये गेलेलो शॉर्ट्स बनवण्यासाठी. तेव्हा एक व्यक्ती होता तिथे काम करत होता आणि आम्ही शॉर्ट्स बनवत होतो. त्यावेळेस आम्ही मनामध्ये घाबरलो, तो आपल्याकडे का बघतोय. तर अचानकच आम्ही तिथे शॉर्ट्स बनवताना तो आमच्याजवळ आला बाईकवरून आणि त्याने आम्हाला विचारलं की तुमचं चॅनल आहे ना, मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, मी तुम्हाला ओळखतो. तेव्हा जे फील झालं ते शब्दात व्यक्त करता येत नाही. खरंच खूप आनंद झाला आणि तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अजून एक दुसरा किस्सा आहे तो म्हणजे मुंबईचाच आहे. 1-2 महिन्यापूर्वीचा किस्सा आहे तो. मुंबईमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस मी मार्केटला भाजी खरेदी करण्यासाठी गेले माझ्या मिस्टरांबरोबर, तेव्हा माझ्या मिस्टरांचे मित्र भेटले आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी होती. तर त्यांची मुलगी जी आहे ती माझे व्हिडिओ पाहत होती आणि तिला माहीत नव्हतं की पप्पांच्या मित्राची वाईफ आहे म्हणून. तर तिने एकदा तिच्या पप्पांसमोर व्हिडिओ पाहताना तिचे पप्पा तिला बोलले की ह्यांना मी ओळखतो, माझ्या मिस्टरांची वाईफ आहे ती. तर ती आश्चर्य झाली, असं कसं. तर ते बोलले मी एकदा तुला भेट घालून देतो, त्यांची ओळख करून नक्की दे. तर अचानकच त्या दिवशी मार्केटमध्ये आमची भेट झाली. त्यावेळेस त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर होती. त्यावेळेस तेव्हा ती मला भेटली. तेव्हा ती एवढी खुश झाली की शब्दात व्यक्त करता येणार नाही. आणि त्यावेळेस तिला खरंच वाटलं तिचे पप्पा खरं बोलतात, कारण तिला आश्चर्य वाटत होतं, खोटं वाटत होतं तिचे पप्पा बोलतात ते. कारण माझे मिस्टर आणि तिचे पप्पा ते चांगले मित्र आहेत, परंतु आमची कधी भेट वगैरे नसल्यामुळे तिला माहित नव्हतं की आमचं यूट्यूबचं चॅनल आहे. तर तो एक किस्सा आहे. तर अजून एक किस्सा सांगण्याची इच्छा तुमच्याशी झाली, ती म्हणजे गावी असताना, आता गेल्यानंतर आणि गेल्या वर्षी तोच किस्सा झाला. तर आमच्या घरी सासरी जारचं पाणी देण्यासाठी जे भाऊ येतात ते ओळखतात आम्हाला. तर त्यांची वाईफ जी आहे ते माझे व्हिडिओ सारखे पाहत असते. त्यावेळेस ते त्यांच्या वाईफला बोलले की मी ह्यांना ओळखतो. तर त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांना खरंच म्हणजे विश्वास नाही की ते मला ओळखतात. तर त्यांची भरपूर अशी इच्छा आहे की त्यांच्या घरी आम्ही भेट द्यावी म्हणून, परंतु चान्सच मिळत नाही, योगच येत नाही. कारण की ज्यावेळेस मी सुट्टीला जाते गावी त्यावेळेस त्या त्यांच्या माहेरी जातात. औरंगाबाद का काहीतरी माहेर आहे, त्या साईडला ते जातात. ह्या वेळेस पण आल्यानंतर ते बोलले तुमच्याशी त्यांना भेटायचंच आहे काही पण करून. तर मी त्यांना शब्द दिलेला आहे नेक्स्ट टाइमला ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ, तुमच्या घरी आम्ही नक्की भेट देण्याचा प्रयत्न करू. तर असे भरपूर असे किस्से आहेत ते मला यूट्यूबवरून म्हणजे मिळालेलं आहे. आणि मला की मी व्हिडिओ करते, शॉर्ट्स बनवते, ह्याच्यापासून घरातलं जे टेन्शन आहे, भरपूर असं टेन्शन आहे, ते मला सांगता येणार नाही. कारण अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आलेलो आहे. असे पण किस्से झालेले आहेत. भरपूर टेन्शन आहे, परंतु त्या टेन्शनवरती मात करून आम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या व्हिडिओ बनवण्यातून आम्हाला जो आनंद मिळतो तो खरंच अविस्मरणीय आहे आणि आम्ही भरपूर खुश आहे. आम्हाला आशा नाही की आमचं महिन्याला पेमेंट यावा हे असं म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत राहतोय, तसं नाही. आम्हाला 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी आला तरी चालेल तात्पुरता, तरी नंतरही तुम्ही मला सपोर्ट करणार ह्याची ही आशा आहे. परंतु तुमच्या सपोर्टशिवाय हे काहीच शक्य नाही आणि आम्ही यूट्यूबकडून पेमेंट येण्याची वाट बघत नाही, तर त्याच्यापेक्षाही डबल खर्च, पेमेंटपेक्षाही डबल खर्च आम्ही यूट्यूबसाठी करतो. म्हणजे आता जस्ट 3 महिन्यापूर्वी आम्ही यूट्यूब आपलं चॅनल चालत नव्हतं त्यावेळेस एक मोबाईल घेतला, एक कॅमेरा घेतला, त्याला जो खर्च झाला तो त्याच्या पेमेंटपेक्षाही जास्त आहे. अजून आम्हाला तेवढी पेमेंट आलेलीच नाही. तर जेवढं होईल तेवढं आम्ही यूट्यूबवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करतो, आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं. आणि खरंच मी प्रयत्न करते तर तुम्हीही थोडा प्रयत्न करा, सबस्क्राईब करा प्लीज. नुसते व्हिडिओ बघून सोडून देऊ नका, सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा आणि शेअर पण करा. पैसे लागत नाही.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करण्यासाठी, व्हिडिओ शेअर करण्यासाठी, लाईक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. हे सर्व फ्री आहे. प्लीज केलं नसेल सबस्क्राईब तर अजून वेळ गेलेला नाही. प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील. ओके, लक्षात ठेवा, ही यूट्यूबची जी मी जर्नी सांगितलेली आहे ती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचा जास्त वेळ घेतलेला नाही. जर तुम्हाला माझी यूट्यूबची पूर्ण जर्नी ऐकायची असेल, यूट्यूब चॅनल कसं चालू केलं, त्या दरम्यान आम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या, आम्हाला काय सोसावं लागलं, काय नाही सोसावं लागलं, ते सर्व तुम्हाला यूट्यूबच्या आपल्या या व्हिडिओमधून पाहण्यास मिळेल. जर तुम्ही मला कमेंट्स केली तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे तर मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. ओके, पुन्हा भेटूया. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे आणि आपली आज 25,000ची फॅमिली कंप्लीट झालेली आहे. तर प्लीज 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 सपोर्ट करा आणि पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया.